सर्वप्रथम मनापासून सर्वांचे आभार। काल माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील त्यात राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, वडीलधारी आणि मित्रपरिवार तुम्ही सर्वांनी दिलेला आशीर्वाद रूपी शुभेच्छांचा मी मनस्वी स्वीकार करतो। शुभेच्छांचा वर्षाव एवढा होता की कोणाचे वैयक्तिक आभार पण करता आले नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। कोण विचारलं काय कमवलं तर मी अभिमानाने सांगू शकेल की मी तुमच्यासारखे जीवाभावांचे माणसं कमवली। मनापासून आभार। काटकसरीने प्रपंच करताना बायकोसुद्धा साथ देणारी, आपल्या विचारावर चालणारी पाहिजे। नवऱ्याच्या आवडीनिवडी बायकांना माहिती असतात, म्हणून बायकोनं मला छत्रपती शिवाजी महाराजांचं हे ब्रेसलेट सरप्राईज गिफ्ट दिलं आणि माझा आनंद द्विगुणित झाला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या बाच्चीनं मला लोकशाहीत लढण्याचं शस्त्र म्हणजे पेन भेट दिला। आज आनंदाने नाहून निघालो। वाढदिवस एकदम जंगी साजरा झाला। आजची लढाई ही पेनाची आहे, ढाल तलवारीची नाही। त्यामुळं आज सगळ्यात महत्त्वाचं गिफ्ट म्हणलं तर हे पेन आहे, कारण आता सध्याचं युग हे ढाल तलवारीचं नाही पेनाचं आहे। कारण आपला इतिहास काय सांगतो, तर इतिहासातून काय शिकायचं असेल तर वेळेनुसार आपण बदललं पाहिजे, प्रसंगानुसार आपण शस्त्रसुद्धा बदलली पाहिजे। कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातून जर आपलं काय घ्यायचं असेल तर आपल्यामध्ये तेवढी लवचिकता पाहिजे की प्रसंग कसा आहे त्यानुसार आपल्यामध्ये त्या गोष्टीत बदल झाला पाहिजे। एक काळ होता, आपण त्या काळात ढाल तलवारी चालवल्या, परंतु आत्ताचा काळ आहे तो पेन चालवण्याचा आहे। कारण आपण फक्त ढाल तलवारी चालवल्या म्हणून काही कलम कसायाने आपला इतिहास वाटवला, परंतु आज आपण पेन हातात घेऊन त्याच कलम कसायांना प्रत्युत्तर देण्याची गरज आहे। म्हणून आपण आपला पराक्रम, आपल्या पूर्वजांचा पराक्रम याच पेनानं लिहिला पाहिजे आणि आपल्या लोकांना सांगितलं पाहिजे, लोक सावध केली पाहिजे। धन्यवाद।